महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। न्यू मांडवे प्रकल्प येथे आयोजित केलेली सभा संपन्न। आत्मदहन करण्याच्या निर्णयावर नितीन जाधव ठाम। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील न्यू मांडवे लघु पाटबंधारे येथे दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी आयोजित केलेली सभा संपन्न झाली आणि या सभेला प्रकल्पग्रस्त विभागातील किंजळेतर्फे नातू, घोगरे, दहिवली, शिंगरी, पुरे, मांडवे आणि तळे या गावातून भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। किंजळे गावचे सुपुत्र रवींद्र निकम यांनी आलेल्या ग्रामस्थांचे स्वागत करून सभेची सुरुवात केली। नितीन जाधव यांनी सविस्तर संभाषण करून आतापर्यंत प्रकल्पासंदर्भात करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली। शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करून त्यांनी जाहीर केले की 26 जानेवारी 2022 रोजी नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्ट्रारला संस्थेने प्रकल्पस्थळी 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते। या उपोषणानंतर काही दिवसातच कोकण पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी प्रकल्पाला भेट दिली। त्यांनी प्रकल्पातील सर्व अडचणी लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण द्वितीय सुप्रमा तयार करण्याचे आदेश दिले। त्यानंतर प्रकल्पाची खरी हालचाल सुरू झाली आणि फाईलने ऐतिहासिक वेगाने सर्व टप्पे पार करून वित्त विभागात प्रवेश केला। सातत्यपूर्ण पाठपुरावा, संघर्ष आणि प्रतिकात्मक आंदोलनामुळे प्रशासन हलते। उपोषणानंतर लगेचच अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला गांभीर्याने घेतले आणि तांत्रिक उपाययोजना सुरू झाल्या। त्यामुळे प्रकल्पाची फाईल विलक्षण वेगाने पुढे सरकली। आत्मदहन हा पर्याय का निवडावा लागला याबद्दल सविस्तर माहिती नितीन जाधव यांनी दिली। ही फाईल वेगाने पुढे सरकली, परंतु मागील 6 महिन्यांपासून वित्त विभागात अडकून पडली आहे आणि अजूनही त्यावर कोणत्याही प्रकारचे लेखी उत्तर मिळालेले नाही। त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून 26 जानेवारी 2026 रोजी प्रकल्पाच्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून त्या निर्णयावर ते ठाम असून तो निर्णय ते मागे घेणार नाहीत। उपस्थित भूमिपुत्रांनी धरण पूर्ण व्हावे, पुनर्वसन योग्य पद्धतीने व्हावे आणि वाढीव मोबदला मिळावा अशी भूमिपुत्रांची मागणी आहे। शासनाच्या पत्रात धरणासाठी निधीचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले। अनेकांनी नितीन जाधव यांना पाठिंबा दर्शवत म्हटले की तुम्ही आत्मदहन कराल तेव्हा आम्हीही तुमच्यासोबत आत्मदहन करू। परंतु सर्व उपस्थित भूमिपुत्रांनी संघटित होऊन सर्वतोपरी प्रयत्न करून तोडगा काढण्याची भूमिका घेतली। भूमिपुत्रांनी मान्य केले की धरणाची सुरुवात झाली तेव्हा ते लोक अडाणी होते आणि त्यामुळे अनेक गोष्टी कायद्याच्या दृष्टीने समजल्या नाहीत। त्यांनी कबूल केले की आजपर्यंत आम्ही संघटित नव्हतो आणि योग्यरित्या प्रयत्न न केल्यामुळे आज स्थानिक भूमिपुत्र नितीन जाधव यांच्यावर आत्मदहनाची वेळ आली आहे। ही परिस्थिती संपूर्ण विभागासाठी तसेच आपल्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी ठरू शकते, म्हणून नितीन जाधव यांना त्यांच्या निर्णयापासून दूर करण्यासाठी उपस्थित भूमिपुत्रांनी पुढील निर्णय घेण्यात आला। न्यू मांडवे धरण कोर कमिटीने कोणताही राजकीय हेतू न ठेवता प्रत्येक गावातून उपस्थित असलेल्या प्रतिनिधीमधून जबाबदार व्यक्तींनी स्वइच्छेने आपली नावे देऊन एक कोर कमिटी स्थापन करण्यात आली। ही कमिटी स्थानिक आमदार तातडीने भेट घेऊन पुढील चर्चा करणार आहेत। कोर कमिटीचा पुढील निर्णय असा आहे की स्थानिक आमदार तथा मंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन आपल्या धरणाचा प्रश्न गांभीर्याने मांडण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच वित्त विभागाकडे अडकलेली फाईल पुढे नेण्यासाठी आमदार तथा मंत्री योगेश कदम यांनी प्रयत्न करावेत असे ठरले। नितीन जाधव यांनी आपली भूमिका मांडली। तुमच्या हातात 1 महिना आहे, या कालावधीत जे काही करता येईल ते करा, मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम असून तो मी मागे घेणार नाही। उपस्थितांनी लवकरच आमदार तथा मंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेण्याचे ठरवले। नितीन जाधव यांनी आत्मदहन करण्यापासून परावृत्त व्हावे यासाठीची जबाबदारी कोर कमिटीने स्वीकारली। वित्त मंत्रालयात अडलेली फाईल पुढे नेण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे ठरले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सुदर्शन जाधव, तृप्ती भोईर, खेड। पाटबंधारे प्रकल्प जो अपूर्ण अवस्थेत आहे त्या संदर्भात शासनाकडे जो पाठपुरावा करत होतो त्यानंतर झालेला पाठपुरावा त्यांच्याकडून मिळाली उत्तरं आपल्याला अनपेक्षित वाटली, म्हणून शासनाला 2026 प्रजासत्ताक दिनी प्रकल्पाच्या ठिकाणी आत्मदहन करणार असं पत्र मी माझ्या नावे दिलं होतं आणि त्याची माहिती ग्रामस्थांना, प्रकल्पग्रस्तांना, भूमिपुत्रांना मिळावी यासाठी 21 डिसेंबर रोजी प्रकल्पच्या ठिकाणी भिंतीवर आज जी जाहीर सभा घेतली होती, सभेमध्ये सर्व गोष्टी मी उपस्थित असलेल्या भूमिपुत्रांना पटवून दिल्या। त्यानंतर मी माझं जो अंतिम निर्णय आहे, जो शासनाला लिखित दिला, तो माझा निर्णय हा ठाम असेल असं मी या मीटिंगमध्येही सांगितलं आणि मी
या सभेतून शासनालाही सांगू इच्छितो की माझा हा निर्णय अंतिम असेल. तरीही चर्चेला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी थोडासा पुढाकार घेऊन चांगल्या पद्धतीने